हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की सगळे मजेत असाल. श्री स्वामी समर्थने. गुड मॉर्निंग सगळ्यांना. हॅव अ नाईस डे सगळ्यांना. तर इथे सकाळची सुरुवात झाली होती माझी. तर मी ना आज माझं मूड खूप ऑफ होतं, कारण ना मी काल सगळे मस्त व्हिडिओ वगैरे बनवून ठेवलेला होता. एडिटिंग वगैरे, व्हॉईस वगैरे सगळं, थंबनेल वगैरे सगळं बनवून ठेवलेलं होतं. पण माझ्याकडून ना आज सकाळी असं झालं की तोच व्हिडिओ माझ्याकडून डिलीट होऊन गेला. थंबनेल वगैरे आहे पण व्हिडिओ डिलीट होऊन गेला मेन म्हणजे. त्यामुळे माझा मूड पूर्ण नाराज झालेला होता आणि माझी म्हणजे काही करण्याची इच्छा होत नव्हती. जे करत होते त्याच्यामध्ये मला सारखी त्या गोष्टीची आठवण येत होती, कारण मी खूप छान व्हिडिओ बनवून ठेवलेला होता त्यामुळे. आणि खूप शिकण्यासारखं होतं. मला असं वाटतं माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही आल्यानंतर काहीतरी शिकून जावं असं मला वाटतं, कारण प्रत्येकाची इच्छा असते आपल्याला कोणापासून शिकायला भेटले पाहिजे ही माझी अपेक्षा असते. मी जर नवीन व्यक्तीला कोणाला भेटली तर मला तरी वाटतं मी त्यांच्याकडून काहीतरी चांगले गुण घ्यावे किंवा चांगलं काही शिकून घ्यावं. तसंच मला पण असं वाटतं की माझ्याकडून पण कोणीतरी चांगलं शिकावं असं मला वाटतं. जास्त काही मी महाज्ञानी वगैरे काही नाही, छोटीच आहे क्रिएटर. पण मला तरी वाटतं थोडंसं तरी असलं पाहिजे. आपल्याला बघितल्यावर समोरच्या व्यक्तीला असं पॉझिटिव्ह थिंकिंग आली पाहिजे. नाही जास्त काही, तर मग असं आपण पॉझिटिव्हच सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. त्याचमुळे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये खूप छान मी प्रोत्साहन करणार होती आणि खूप मोटिवेशनल व्हिडिओ होता तो माझ्यासाठी, आणि तुम्हाला सगळ्यांना आवडला असता. म्हणून माझं ते मूड नाराज होतं आणि माझी सकाळपासून आज चिडचिड होत होती. आज गुरुवार होता आणि मी गुरुवारचा उपवास पण करणार होती. तर तो उपवास वगैरे माझ्याकडून काही पकडले गेला नाही. सगळी चिडचिड होत होती माझी आज ना. खूप म्हणजे डोकंच असं गरम होऊन गेलेलं होतं एखाद दिवशी असं सगळ्यांचंच होतं, माझंच नाही तर प्रत्येकाचं असतं. थोडं डोकं शांत ठेवून मी विचार करायला लागले आता काय करू. तर मी ना सकाळी माझे सगळे चहा पाणी वगैरे झालं. सकाळी लवकर उठली. आता 2-3 दिवसापासून ना सारखं लवकर उठते. रोज सकाळी मी मंदिरात जाते आधी आणि देवाचे म्हणजे आभार मानते, कारण त्यांनी एवढं आपल्याला छान निसर्ग वगैरे सगळं जे काही दिलेलं आहे ते, किंवा आपल्याला चांगले लोक आपल्याला भेटलेले आहेत ते, त्यांचं सगळ्यांचं आभार मानण्यासाठी देवाजवळ जायला पाहिजे प्रत्येकाने. रोज सकाळी मी आता कंटिन्यू माझं असंच रुटीन बनवणार आहे, रोज मंदिरात जायचं म्हणून. तर रोज सकाळी मी आज पण मंदिरात गेली होती सकाळीच. आणि छान तिकडनं आल्यानंतर चहा पाणी वगैरे झाला आमचा. त्यानंतर नाश्ता वगैरे पण झाला. उपवास म्हटलं आज जाऊ देते मी. आज मी उपवास केला ना, त्यामुळे मला जास्त चिडचिड होते मला असं वाटलं. त्यामुळे मी देवाची माफी मागून घेतली आणि नाही उपवास धरले जात आपल्याकडून, कारण माझं लहान बाळ आहे ना, त्यामुळे. कारण तो फीडिंग वगैरे करावं लागते त्याला भूक लागली की मग माझे जे काही पोटात असले ते पण त्याच्या पोटात चालले जातं. त्यामुळे मला भूक लागून जाते. मग मी काही उपवास वगैरे केला नाही, देवाची क्षमा मागितली आणि मी नाश्ता वगैरे करून घेतला. त्यानंतर हे पुढे मी व्हिडिओ बनवण्यासाठी स्टार्टिंग केली, कारण मला सुचतच नव्हतं. माझ्या डोक्यामध्ये सारखा तोच विचार येत होता की मी व्हिडिओ छान एडिट करून ठेवला, सगळं बनवून घेतलं, थंबनेल वगैरे फक्त पोस्ट करायचा राहिलेला होता. त्यामुळे मग मी म्हटलं मी एवढं छान केलं आणि थोड्यासाठी घाण झाली की मी व्हिडिओज डिलीट करून टाकला. थंबनेल आहे तर मी या व्हिडिओमध्ये तेच थंबनेल मी ते यूज करणार आहे. तर प्लीज समजून घ्या. आजचा व्हिडिओ कसा वाटतो ते पण नक्की सांगा, कारण खूप गोंधळ झालेला आहे आज माझा. त्यामुळे म्हणजेच उद्याचा व्हिडिओ पण येईल तुमच्यासोबत. मी आता कंटिन्यू व्हिडिओ करत जाणार आहे, हे ठरवलेलंच आहे मी. कारण मी आता आहे ना थोडं स्वतःकडे लक्ष द्यायचं ठरवलं आहे. कारण काय आता थोडं स्वतःमध्ये बिझी राहायचं, कारण ना असं आपण खाली बसतो ना, आपल्या डोक्यामध्ये नको ते विचार येत असतात. काही ना काही काम करत राहायचं किंवा कशात ना कशा गोष्टीमध्ये आपण गुंतलेलं चांगलं असतं. खाली दिमाग शैतानचं घर असं म्हटले जातं ना, तसंच माझं पण असतं. आणि प्रत्येक गृहिणीचं असो किंवा माणसांचं असो, पुरुषांचं, मुलांचं, लहान मोठ्यांचं, सगळ्याचा तोच विषय असतो. जर आपल्याला काही काम नसतील तर आपल्या डोक्यामध्ये नको ते विचार येत असतात आणि मग त्या विचारामुळे आपण ना डिप्रेशनमध्ये चालले जातो. मेन म्हणजे जास्त विचार केलेलाही चांगला नसतो. तर त्याचमुळे काही ना काही काम करत राहायचं. महिलांसाठी पण मी हेच सांगते. कालच्या व्हिडिओमध्ये मी महिलांसाठी खूप छान व्हिडिओ बनवून ठेवलेला होता, कारण ना माझ्यासारख्या बऱ्याचशा महिला अशा आहेत, घरातले लोक सांगतात काहीच नको, तू घर सांभाळते ना तेच आमच्यासाठी भरपूर आहे.
तर माझ्या घरात पण तसंच काही आहे. तू घर सांभाळताना तेच आम्हाला भरपूर आहे, पुढचं काही काम वगैरे करू नको किंवा जास्त पैसे कमवायच्या नादात लागू नको. तर तसंच माझं पण आपलं असतं ना, काहीतरी मी करावं आणि आपल्या घरासाठी थोडा हातभार लागावा असा तरी विचार येतोच आपल्या डोक्यामध्ये. महिलांचं डोकं कधी शांत राहत नाही, काही ना काही चालूच असतं. तसंच माझं पण चालू असतं. तर मी आता ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी व्हिडिओ बंद करायचे नाही, व्हिडिओ हे आपले कंटिन्यू चालू ठेवायचे. आणि माझ्या मिस्टरांना म्हणजे घरातल्या मेन लोकांना चालतात माझे व्हिडिओ बनवलेले. माझ्या मिस्टरांना, माझ्या सासूला, सासऱ्यांना चालतात आणि फक्त माझ्या माहेरी माझ्या पप्पांना आणि भावाला नाही आवडायचा. पण त्यांना पण आता चालायला लागले. जसं की माझी बहीण वगैरे सगळे माझे व्हिडिओ बघतात. त्यामुळे मी हे व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवणार आहे. तसंच मी पण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तुम्ही पण व्हिडिओ बनवू शकता. पण काहींच्या घरी व्हिडिओ चालत नाही, कोणाच्या इथे परमिशन नसते. तसंच त्यामुळे मग महिला यूट्यूबवर यायला थोडं घाबरतात. तर तसं न करता आपल्याला आहे ना भरपूर असे ऑप्शन असतात महिलांना. मेन म्हणजे कोणाला ब्युटीमध्ये किंवा मेकअपमध्ये इंटरेस्ट असतं तर त्यांनी ना पार्लर ओपन करावं, माझी इच्छा आहे. क्लास करा आधी, मग त्यानंतर पार्लर वगैरे जे असेल ते पुढचं तुम्ही करू शकतात. त्याच्याने पण तुम्हाला 2 पैसे घरात येतील. आणि दुसरं म्हणजे शिलाई मशीन. आता आमच्या गावामध्ये बरेचशा महिलांकडे शिलाई मशीन झालेले आहेत, क्लास झालेले आहेत. स्वतः कस्टमर आता त्या आमच्याकडे पण यायला लागलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे, आणि मी तर नाही घेते सध्या कस्टमर वगैरे, आणि खूप जवळचं असेल तरच घेते, जास्त नाही घेत मी. पण माझ्या घरातल्या म्हणजे मी आणि माझ्या सासूबाईंचं आणि माझं जरी शिवून झालं तरी भरपूर झालं मला. कारण मी आता आहे ना, कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं होतं, तो व्हिडिओ डिलीट झाला, मी त्याचंच सांगते आत्ता पण. त्या व्हिडिओमध्ये मी छान ब्लॅक कलरची साडी घातलेली होती ना, त्या साडीचा मी ब्लाऊज पण स्वतः शिवून घेतलं आणि साडीला फॉल वगैरे पण लावून घेतला. तर असंच मी साडी लग्नाच्या आधी लग्न झालं नवीन, त्यानंतर मी साडी वगैरे बाहेर पिको फॉलला, ब्लाऊजला, फिटिंगला पाठवायची. तर त्याचेच माझे 400 ते 500 रुपये सहज निघून जायचे. तर आता आहे ना, मग मी स्वतः शिकली तर तेच 400-500 रुपये माझे वाचत आहेत. असं नाही की मला घरातले देत नाही किंवा काही करता येत नाही, असं नाही. माझे मिस्टर सांगतात तुझ्या हाताला प्रॉब्लेम आहे ना, तू मशीन वगैरे नको चालव, पण तरी मी काही ऐकत नाही आणि स्वतःचं मशीन पण चालवते, स्वतःचे ब्लाऊजं पण शिवतेच. प्लस माझ्या सासूबाईंचे पण आता मी ब्लाऊजं शिवायला लागली आहे. आणि खरं बघायला गेलं तर मी ब्लाऊज क्लास केला नाही, यूट्यूबवरून शिकूनच ब्लाऊजं म्हणजे शिवायला लागली मी. आणि ड्रेसचा क्लास झालेला आहे, माझे ड्रेस वगैरे मी शिवू शकते, पण ब्लाऊज नव्हते येत. तर ब्लाऊज पण शिकून गेली मी आता यूट्यूबवर बघून. तर यूट्यूबवर बघून आपण भरपूर काही करू शकतो. आणि तसंच तिसरं म्हणजे आपण क्लासेस घेऊ शकतो लहान मुलांचे. मला पण हे ऑप्शन माझ्या घरातल्या लोकांनी सांगितलं होतं, तुला जर करायचीच इच्छा आहे तर तू क्लास घेऊ शकते लहान मुलांचा. पण लहान मुलांचा क्लास घ्यायला बसली तर माझा मुलगा काही त्यांच्यामध्ये राहत नाही, कारण खूप आगाऊ आहे, खूप त्रास देतो. आता पुढे व्हिडिओमध्ये बघा तो किती आलेला आहे ना, तर आता बघा कसा करेल तो. ट्रायपॉड वगैरे सगळं हलवून टाकतो आणि आईंना तर इतका त्रास देतो, त्यांना आधीच बरं वाटत नाही, त्यांना जास्त त्रास देतो तो. आणि त्यांना तर सांभाळावंच लागतं, कारण त्याच सांभाळतील तेव्हाच हे कामं होतात, नाही तर मग काम माझे पडून राहतात. आणि कोणी पण सारखं घरी आलं तर घरी पसारा चांगला दिसत नाही, त्यामुळे बिचारा त्याला सांभाळून घेतात. आणि त्याला आता आलेली होती झोप, त्यामुळे तो झोपण्यासाठी आलेला होता. तर बघा आता त्याचा बघा किती आगाऊपणा करेल तो पुढे. स्वतः फॅन चालू करून घेतो, स्वतः बंद करून देतो, वायरी ओढत बसतो, कुठे काय करतो, फ्रीजचं बटन फ्रीजजवळ पण जातो, कुठे हात लावतो, कुठे काय. चालू दिवा राहिला तर त्या दिव्यावर पाय ठेवून देतो. खूप आगाऊ आहे तो, त्यामुळे त्याला सांभाळतच मला हे मुश्किल होऊन जातं. त्यामुळे मी क्लास वगैरे पण घेत नाही. आणि राहिला प्रश्न मशीन चालवायचा, तर मशीन पण मी असं चालवते, तो झोपलेला राहिला तरच मी मशीन चालवते. कारण तो जर उठलेला राहिला, एक तर कैचीला हात लावेल, नाही तर टेप घेऊन पळून जाईल, नाही तर मग त्या मशीनच्या सुईला हात लावतो. एक वेळा माझ्या बोटामध्ये सुई पण घुसून गेली होती, त्यामुळे मी इतकी घाबरते मशीन त्याला. तो जर असा खेळत राहील तेव्हा तर मी मशीनला अजिबात हात लावत नाही. झोपला तरच मी मशीनला हात लावते, नाहीतर मग मी त्याच्यासमोर अजिबात हात लावत नाही, कारण खूप आगाऊ आहे तो. तरी ते बघा ट्रायपॉड बघतोय ना, तर ट्रायपॉडला हात लावायची इच्छा आहे त्याची, पण तो पण मी उचलून घेते आणि तिकडे ठेवते. तर तिथे पण जाऊन तो बघा कसं समोर कॅमेऱ्याच्या समोरच उभा राहतो. खूप आगाऊ आहे, त्यामुळे मी क्लासेस वगैरे पण घेतले नाही, मशीन पण त्यांच्यासमोर चालवत नाही. माझ्याकडे आता एक कस्टमर ड्रेस टाकून गेलेला आहे, तो पण मला शिवायचा आहे, पण
तो झोपला किंवा बाहेर गेला तरच मी त्याची कटिंग स्टिचिंग करणार आहे, त्याच्यासमोर अजिबात नाही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.